मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यम सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् करुणे भावे रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नो जैवं मार्गतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं पातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तथे भीमरक्षं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्दे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः मी बाबाजींचा पदस्पर्श बाबाजी इथे रे ना म्हणजे बाबांच्या पदस्पर्शाने ही चांदोरा नगरी पवित्र का पावन झालेली आणि कुठल्या रूपाने अधिष्ठानित आहे की दररोज जिथे विधीचा नियम चालतो अशी पवित्र आणि पावनभूमी या भूमीमध्ये की जसं बाबाजींना आदेश केला होता कोणी अंधरसुलामध्ये नागेश्वराने आदेश केला होता 16 वर्ष तपश्चर्यानंतर काय करा म्हणे पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार करा असं कोणी आदेश केला होता साक्षात भगवान शिव अंधरसूलमध्ये नागेश्वर महादेव आले आमच्या तो आदेश शिरसावंत करून बाबाजी कुठे आले होते कुठे आले होते जातेगाव येऊन त्यांनी काय केलं का त्यावेळेला कशी परिस्थिती होती की नाही विचार करा आज तरी रस्ता झाला आपले सुहास गांधी भाऊ विकाव किती वर्षानंतर रस्ता आपल्याला बघायला मिळतो रस्त्यात असो तद्वतच आपल्या या चांदोरनगरीमध्ये ही पहिले का जुनं होतं पहिली पिंड होती हां बरं तर जीर्णोद्धार झाला दगडाचा का सिमेंटमध्ये कलर दिला सिमेंटमध्ये कलर तेच म्हणलं की दगडामध्ये तर मात्र बघा बाबाजींनी सर्व मंदिर कशामध्ये बांधले मंदिर बांधले चिरे म्हणजे बघा असं भैधर्म मंदिर त्याचं 1000 वर्ष आयुष्य बघा 100 वर्षपर्यंत असतं बरे पुढच्या पिढीला पुन्हा संधी मिळेल याचा जीर्णोद्धार करायला असं सुंदर असं अधिष्ठान तर मग जी गुरुशिष्य परंपरा बघा आपल्या भारतामध्ये ती इतर देशामध्ये नाही म्हणून असा या महादेवाचा स्वरूप असताना आज बाबासारख्या महासंतांच्या पालखीचा सोहळा आपण धुमधडाक्याने आनंदाने संपन्न केला म्हणून प्रथमतः त्या बाबाजींच्या आशीर्वादाने आपण इथं शांततेने आनंदाने प्रेमाने उपस्थित आहोत ज्या बाबाजीने काय केलं मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे आंधळ्यांना दृष्टी आली बाबा तुम्हामुळे मुखी बोलू लागले बाबा तुम्हामुळे वांज बायांना मुलं झाली बाबा तुम्हामुळे अनेक व्यसनी व्यसनमुक्त बनले बाबा तुम्हामुळे असे असा किती महिमा वर्णन केलं तरी बघा अशा ज्या बाबांचा वर्णनी आहेत ज्यांचा अधिष्ठान आपल्या समोर पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहेत आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये बघा बाबांचं स्थान आहे अशा बाबांच्या पवित्र चरणी साठवून जणूक करूया तसे आपल्या गावात हनुमानजी असेल गणेश असेल दिव्य असेल जेवढ्या दिवस दत्तगुळाचे विठ्ठल रुक्मिणी असेल जेवढा दिवस त्यांच्या चरणी वंदन त्याचप्रमाणे या चांदऱ्याच्या भूमीला वंदन गोमातेला वंदन आणि या सोहळ्यापर्यंत उपस्थित असलेले काही नाव त्यांचं अंजुमताई कांते घेऊन त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले न्यायगौरीचे अनिल दादा अय्यर त्यातून उपस्थित असले अनेक बघा आमचे नांदगावचे उपस्थित दिसणार असे भाऊ आमची रोम बाबा आहे का हां या बघा तसंच आपले नाही का आपले रामेश्वर की रामेश्वरची गावातील असे माता बहीण गोपाल तर रुपये असले बघा बाबा असलेले आमचे सर्व सेवक यावर सेवक जेवणच बघा तसे बरेच असलेले या ठिकाणी पुजारी त्यांचं नाव का गुरुंचं
जसं व्यासपीठ की व्यास महर्षी होऊन गेले की आडनाव व्यास आहे ना आपलं. हां, व्यास बघा, महर्षी व्यास ज्यांनी संपूर्ण बघा जेवढे पुराण ग्रंथ ज्यांनी लिहिलं की व्यास महर्षी अशा कुळात जन्म गेले अरविंद व्यास. त्याप्रमाणे आमचे विलास कुलकर्णी गुरु, इतरही गुरु. जर वर हात करून जोरदार टाळ्या विनंती या सर्वांचं करायचं. आपला आजचा विषय महत्वाचा आहे, शिष्य आणि गुरुची परंपरा. कोणत्या देशात आहे? अमेरिकेमध्ये आहे का, चीनमध्ये आहे का, रशियामध्ये आहे का, ब्राझील असेल, इराण इराक असेल, फ्रान्स जपान असेल की अशा अनेक देश या पुढच्या पाठीवर आहेत. तेथे गुरु शिष्य परंपरा म्हणजे कोणत्या देशात आहे? फक्त प्रदेशामध्ये. आणि त्या ही परंपरा कधी का 2-4 वर्षापासून सुरू झाली का, की मग कधीपासून सुरू आहे? या गुरु शिष्याचं मूळ का, गुरु शिष्य परंपरेचं मूळ काय बघा ते आपण सुधारायला का. मग आपण काय म्हणतो? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला म्हणा, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष वळला मैनी प्रती, गोरक्ष वळला, हा गोरक्ष वळला मैनी प्रती, गोरक्ष वळला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार जोजविले, ज्ञानदेव सार, हा ज्ञानदेव सार जोजविले, ज्ञानदेव सार. ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? त्यांचे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज सदस्य होता. निवृत्तीनाथचे गुरु कोण? गणिनाथांचे गुरु कोण? गोरक्षनाथ. गोरक्षांचे गुरु कोण? मच्छिंद्र. मच्छिंद्राचे गुरु कोण? गुरु कोण? आदिनाथ म्हणजे भगवान शिव. बघा भगवान शिव. बघा सर्व गुरूंचे गुरु येते काय म्हणून यो गुरु सर्व देवान एकाराय नमो नमः, यत्र देव सर्व व्यापी महेश्वर यो गुरु सर्व देवांना एकाराय नमो नमः. असं बघा ज्या भगवान शिवाचं महत्व आहे, काय महत्व आहे, काय महिमा आहे. म्हणून बघा बाबाजी संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलं, जे फडके मंदिर असतील त्या स्वतः बघा ठिकठिकाणी काय केले, ज्योतिर्लिंगा समान शिवाला बघा बाबाजी वर लक्षात. म्हणजे शिवभक्तीला किती बाबाजीने महत्व दिलेलं आहे की. म्हणून बाबाजी आपल्या प्रवचनात काय सांगायचे, ज्याने शिव भक्ती नाही केली, 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 त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली. गुरु वाक्य सत्य. बाबाजीच वाक्य घे. काय वाक्य? जो जन्माला येऊन शिवाची भक्ती करणार नाही तर काय सांगितलं, विनाकारण काय झालं, त्या मातेने जन्म देण्यासाठी पुत्राला. म्हणून शिवभक्ती घेऊ. शिव अशा बघा शिवभक्तीचं प्रतीक असलेलं आपल्या गावामध्ये नंदीपिंड, त्याचप्रमाणे पार्वती माता, गणेशजी, नंदिकेश्वर कुर्मा यांची स्थापना अर्थात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. वरती काय झालं आहे की वरती कलश बघा स्थापन झाला, त्याच्यावरती झेंडा बघायचा आणि घंटा बघा याची बघा स्थापना झालेली शासन विधियुक्त. म्हणजे ज्या जे यजमानांना हा सन्मान मिळाला की पंचकुंडात न घे शिवपंचायत यज्ञ बघा त्या माध्यमातून करण्यात आला. कारण भगवान शिवपंचायत भगवान शंकराचा परिवार आहे बरं का. या परिवाराचा यज्ञ करून हा सोहळा आपण संपन्न केला. ज्या जे यजमान वगैरे सहभागी झाले की ज्यांच्या कर्कमाद्वारे माता लक्ष्मीनारायणच्या द्वारे गुरूंच्या मदरघोषामध्ये हा स्थापनाचा विधी संपूर्ण पार पडला. त्या यजमानाचे गुरूंचे पुनश्च टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी.
आता मुख्य विषय काय आपण थोडक्यात बघा. जोर विषयाला आपण इथं सर्वजण आलेले आहे आणि आपल्या सर्वांना कोणता जन्म मिळालेला आहे? दुर्लभ मनुष्य देहो, दुर्लभ मनुष्य देहो, दुर्लभ मनुष्य देहो. दुर्लभ असा मनुष्याचा ध्येय आपल्या सर्वांना मिळाला. हे फार मोठं भाग्य होतं. मात्र पुढे काय म्हणजे देहीनाम क्षणमंगुरा. हा दुर्लभ खरा, मात्र कसा क्षणमंगुरू म्हणजे आता इथे तुम्ही एवढे सर्व बसलेले तुम्ही मरणार आहे का नाही? का बाबा सहित लक्षात बरं का, बाबा सहित सर्वजण एक जण काय सर्व जण एक दिवस काय होणार आहे? काय होणार आहे? फक्त फरक एवढाच आहे, काही लवकर जाते काय उशीर जाते लक्षात. मग जाणार देव जाणार त्याला किंवा कोण काळ येईल कैसा नाही देहाचा याचा काय भरोसा आहे का? म्हणून बाबाजी काय म्हणायचे, देह पाण्याचा बुडबुडा संसार थोडा आता तरी सावध वैभा मोडा बार का. पण संसारी जीवन बघा जर सावध जर झालं नाही त्याला मूड म्हणजे लक्षात म्हटलेले. म्हणून आपण या सोहळ्याला प्रेमपूर्वक सध्या उपस्थित झालात आणि 3 दिवस पण चालू असेल ना. हां, 3 दिन हा सोहळा संपूर्ण आज पूर्ण होती. या ठिकाणी सोहळ्याची संपूर्ण झाली आणि आता महाप्रसादाकडे आपल्याला काय हा तेच राहिलं जर अर्पण कर ते जा आपलं बाबांच्या याला जा किडा अर्पण करायचं लक्ष द्या. मात्र काय मनुष्य जीवनामध्ये काय केलं पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे की नाही. नुसतं जन्माला आले जर काय करावं काय नाही करावं याचं जर ज्ञान झालं नाही तर बाबाजी काय म्हणायचे, पखलीचा हेला पखलीचा हेला पखलीचा हेला पखलीचा हेला पाणी वाहूनच मेला पाणी वाहूनच मेला पाणी वाहूनच मेला पाणी वाहूनच मेला. बाबा प्रवचनामध्ये सुंदर बघा उल्लेख बघा करायचो. म्हणून माणसाने या मनुष्य देहामध्ये हाताने काय करावं, डोळ्याने काय करावं, कानाने काय, तोंडाने काय, पाने काय, हे सर्व बघा. ही जी इंद्रिय बघा दशेंद्रिय भगवंत दिलेली त्या इंद्रिय सार्थक कशाने होतं, ते धन्य कशाने होतं. सुंदर असं गीत गाणं, हो सुंदर असं गीत केली या ठिकाणी मीनागाईनं आपलं मीनागाई त्या गीतातून तुमच्या लक्षात येईल की बघा ह्या इंद्रिय बघा हाताने काय करावं. कोणत्या हाताचं सार्थक झालं नाही तर बघा काय म्हणले, जे मुख बघा भगवंताचं नामस्मरण करे त्याला काय म्हणले, बेकार काय बेकार जीवन. असं बोला होता ऐका. सारे ग पधा प मध पद नि ध नि ध पद प म प ग रे हरे ग म ध प ग रे ध प ग रे नि ध रे सा. है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, डोळ्याने है शीश जो प्रभु चरण में वंदन किया. शीश डोक्याने काय करा. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे.
वो तो गली गली हरी गुन गाने लगी, महलूमे पड़ी मन की जोगन चली, मीरा रानी रे रानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। कोई रोके नहीं कोई टोके नहीं, कोई रोके कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो। भगवान शंकर आनंद झाला काय म्हणले, भूते वेताळ नाचती हर्षयोग तेव्हा पती, खऱ्या अर्थ बघा महादेवला आनंद झाला, कारण कोण नाचायला तुमच्या गावामध्ये भूत काय म्हणले रे, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त, हा बोला, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुन गाने लगी, गाइए राणा ने विष दिया मानो अमृत पिया, सानी धनी गरे मम गप मदद पनि द सानी द, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, सागर में सरिता समाने, दुख से मुख से गोविंद प्रेमी प्रीतम जीवाई घाबरत नाही, वो तो गली पाणी माझा नाही, ऐसी लागी लगन मीरा प्रसाद खावा प्रसाद काय मीरा काय व्यवस्थित गाने लगे, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन। व्यवस्थित ताली बजाव। बरं का असं एकदा काय माहितीये का, असंच बाबांच्या बरं का पालखी समोर अशीच बघा बाई बघा घुमायला लागली बरं का बाई, बरं का घडलेली हकीकत असं आता भोवतीच्या वाक्यावरून आठवण आहे बाबांना, बरं अशीच बघा बाई घुमवत होती बरं का, बरं का ती काय म्हणते माहितीये का, अशी मोठ्याने आढळून काय म्हणत होती, म्हणजे असे बाबा तुलाही पाहिजे बरं का, अशी बाबा वाटायला होती बरं का, काय म्हणत होती मोठ्याने बघा आढळत होती घुमत होती, आणि काय म्हणत होती असे बाबा लई पाहिली ना, अशा लई वाटायला लावली बरं का, 2-3 मिनिटं तिचा कार्यक्रम बघा मोठमोठ्याने काय म्हणायची, असे बाबा लई पाहिली अशी लई वाटायला लावली बरं का, असा कार्यक्रम सुरू झाला, 2-3 मिनिटं का 2-3 मिनिटांमध्ये काय झालं बरं का, बाय नाही का आता बघा 2-3 मिनिटांमध्ये काय घडलं बरं का, ऑटोमॅटिक बरं का जी बाई म्हणत होती ना अशी बाबा लई पाहिली अशी लई वाटायला बरं का, बस काय तिला बस खाली इकडे पाहिला बाबा तिला, ती म्हणत होती ना अशी बाबा तुला लई लई वाटायला, तीच काय म्हणाली नको रे बाबा तू असं आहे मला माहितीच नव्हतं बरं का, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, काय तर म्हणायला बा ओम जनार्दनाय नमः म्हणा, ओम जनार्दनाय नमः, जप म्हणा ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय
स्वामी शांतिगिरी महाराज की गणेश्वर भगवान की मावशी ओम जनार्दनाय नमः म्हणाव. धनाय नमः मोठ्यानं म्हणा मोठ्यानं. इथं एक तुमच्या गावात एकच आहे बरं का. कोणत्या गाव आठवण आहे आम्हाला. आता 10-12 एका टायमाला बरं का सुरू झालं होतं. म्हणा ओम जनार्दनाय नमः म्हणा मोठ्यानं. काय म्हणलं जाम पे जाम पियो तो जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी. प्याला जनार्दन नाम का पी तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. हा पुन्हा शिवरात करा. आता सर्वांनी एक दिला नाही कारण कलियुगाचा महिमा बघा. नामस्मरण फार महत्वाचं लक्षात. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. आवाज. ओम जनार्दनाय नमः. आवाज. ओम जनार्दनाय नमः. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बघा आपण जप केला ना ह्या जपाचा महिमा ह्या मंत्राचा महिमा नाथ मारताना बघा. जो बाबांचा आवडता भागवत त्या भागवतामध्ये कसं वर्णन केलं. आपण सर्वांचा मंत्राचा जप केला ना ओम जनार्दनाय नमः. या मंत्राचा महिमा सांगताना बघा नाथ महाराज अध्याय नंबर 10 म्हणजे 10 म्हणजे किती गुरुजाना किती वा. कारण तुमच्या सर्व दावा बरं का दावा नका दावा तो नीट व्हावं. मग 10व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी कशाचं वर्णन केलं. ओम जनार्दनाय अध्याय 10 म्हणजे दावा. ओवी नंबर किती आहे 35. ओवी नंबर किती आहे 35 नंबरच्या ओळीमध्ये नाथ महाराजांनी ओम जनाय नमः या मंत्राचा बघा महिमा वर्णन केला. काय म्हणतात नाथ महाराज त्या ओळीमध्ये कोण म्हणतो. हा म्हणून आपले विद्यार्थी गुरुकुलचा. माझे नाव श्रेयस महेश पाटील. वर्ग 5वी राहणार धांदरपड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवीनगर. अध्याय क्रमांक 10 ओळी क्रमांक 35. धर्म ते सद्गुरूंचे नाम मात्र त्रेचिया मा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. अर्थ सद्गुरूंचे केवळ नामच आमच्यासाठी वेदशास्त्र आहे व तोच मंत्र सर्व मंत्र श्रेष्ठ असा मंत्र आहे. सद्गुरूंचे नाम मात्र ते नाम वेदशास्त्र. म्हणजे बघा गुरूंचं नाम हे आमच्यासाठी काय वेदशास्त्र समान. एवढेच नाही पुढे काय म्हणणे सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र. सकळ म्हणजे काय बघा चांदोर गावात नाही बरं का. नांदगाव तालुका नाही नाशिक जिल्हा नाही महाराष्ट्र राज्य नाही भारत नाही अशा खंड नाही. संपूर्ण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता गुरुचं नाम. म्हणून ओम ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. नाथ मान बघा पुढे वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात माहिती का. जे आपल्या मुखाने नेहमी हा जप करताना तर नाथ बघा मान त्याचा महिमा गायला बरं का. नाथ महाराज बघा कोणाचा महिमा गातात. जे नेहमी या आपल्या मुखाने कोणतरी मंत्र जपतात. हा असे बघा जे मंत्र जपत असतील त्यांना बघा नाथ माने कोणती उपमा दिली बघा लक्षात घ्या. हा त्याची काही माहिती. हा आपली वेळ फार कमी होती. आपल्या विधीचा टाइम झाला 7 वगैरे पण किती मिनिट झाले का. मृत्युंजयाय रुद्राय घालून ही विधी बनवली. आणि बाबाजी का की विधीच्या ग्रंथामध्ये बाबाजी विधीचा महिमा काय सांगतात बघा. तो वाचवणे समजेल. त्याला बघा 3 वाक्य बाबा सांगणार. पहिलं बघा वाक्य बाबाजी विधीचा महिमा सांगतात. काय म्हणतात ज्याच्याजवळ पैसा आहे सोनं घेईल आणि ज्याजवळ पुण्य आहे तोच विधीचा महिमा पाहिजे. हे पहिलं वाक्य आहे. शेवटचं वाक्य बघा काय म्हणतं बाबा शेवटच्या वाक्यामध्ये. म्हणजे मरणप्राय झालेले जीव या मंत्राने संजीवन होतात म्हणे. आणखी कोणता अनुभव तुम्हाला समजता आहे लक्षात आहे की किती का महत्वाचं वाक्य बाबाजी विधीचा महिमा वर्णन करतात. आणि अशी विधी आपल्याला दररोज कुठे बरोबर ना
कोण करतो जवळची कुठे हो अगदी झाले आता शेवटी त्या टाळी वाजा बघा सोबत असं या ठिकाणी बघा त्याचा विषय थोडक्यात आपण घेऊ आणि तिकडे जाऊ. बघा प्रभू रामचंद्र त्यांच्यावर तुमच्यावर संस्कार की प्रभू रामचंद्रच्या बघा फळामध्ये सूर्यवंशी कुळ बघा प्रभू रामचंद्राची म्हणून काय म्हणतात रघुकुल हरित सदा चेली याही प्राण जाई पण वचन जाई म्हणून ज्यांनी जो संकल्प केला असताना बघा कोणी पंक्ती जाऊ का बाबाच्या कार्यामध्ये कोणी पंक्तीचा संकल्प करतं, कोणी कोणता संकल्प करतं, फळांचा संकल्प करतं, कोणी श्रमदानाचा संकल्प करतं, कोणी काय संकल्प करतं वस्त्रदानाचा अनेक बांधव बाबांच्या कार्यामध्ये संकल्प करतात आणि तो संकल्प पूर्ण करून बाबांचा आशीर्वाद करून घेऊन आपल्या धन्यवाद टाळी अभिनंदन या सर्वांचं करणं. आता आपल्या गावात त्यांनी काही संकल्प केले बरं का, आपल्या गावात काही संकल्प केलेले एक महत्त्व संकल्प केला होता 15 महत्त्व संकल्प केलं माहिती आहे का. आणि जेव्हा बाबांचा फोन येईल ऐक जेव्हा बाबांचा फोन येईल तेव्हा आम्ही 7-8 जण काय करू हजर केलं असं कोणी केला तेव्हा दुस्तर भव सागर तरणम 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 मानस भजरे गुरु शरणम दुस्तर भव सागर तरणम. सुंदराचं गीत काय म्हणते मानस भजरे गुरु जो भक्त आपल्या गुरूंना मनापासून भजेल कसा भजेल मनापासून तर त्याला काय फळ मिळेल दुस्तर भव सागर तरुण म्हणजे कठीण असा संसार सागर तरुण जाईल मात्र केव्हा मानस भजरे म्हणजे मनापासून ना काही इथून नाही कुठून बेंबीच्या त्याला म्हणतात मानस भजोरे गुरुचरणम दुस्तर भवसा गुरुभक्ती किती श्रेष्ठ की की जो भक्त बघा श्रद्धापूर्वक भावपूर्वक मनापासून गुरुची भक्ती करतो तो संसारातून तरुण असं मत कशाचं आहे म्हणून माणसाने काय करायचं हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में गुरुदेव तुम्हारे चरणों में बाबा जी आपके चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया डोकं थोडं टेकवायचं. आता सांगितलं ना मेराबाईने काय सांगितलं शीश वही है जे वंदन करे भगवान का वंदन किया या डोक्याने काय करायचे गुरु पुढं टेकवायचं गुरुच्या चरणात. असा बघा महिमा हमने अपना सर झुका दिया गुरुदेव आता पुढे का बघा गुरु आणि भक्त बघायचं फरक आला सर काय गुरु आणि भक्त याच्यामध्ये काय फरक सांगितलेला आहे बोलो. हम में तुम में यही अंतर है हम नर है तुम नारायण हो हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरु म्हणे आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही सामान्य जीव माणसं आहेत गुरु म्हणजे काय देव काय नारायण गुरुदेव आहे म्हणून आपण गुरुना काय म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर परब्रह्म. म्हणून गुरुला काय म्हणावं गुरु विने देव मोठा म्हणेल तो करंटा गुरुपेक्षा श्रेष्ठ देव त्या जगात नाही. पुढे बघा काय म्हणले हम है संसार के हाथों में संसार बाबा जी के चरणों में हम है संसार के हाथों में संसार गुरु के चरणों में हमने अपना सिर ढाई गुरुदेव तुम्हारे गुरुच्या चरणावर मस्त का झुकाव का काय म्हणले
तुमच्यामध्ये आणि गुरु काय फरक आहे? तुम्ही कशाने बांधलेले? कशाने बांधलेले? तो संसार कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? म्हणून लोक कुठे ठेवायचं? पुढे बघा, अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपण या जगामध्ये पाहतो संपूर्ण जग आपल्याला का धावताना दिसतं. कोणी सायकल, कोणी मोटरसायकल, कोणी कार गाडी, कोणी रेल्वे, कोणी हेलिकॉप्टर, कोणी बघा विमान मार्ग, असे अनेक माध्यम आपलं हे जग बघा अनेक स्पीडने आपण पाहतो बघा धावता येईल. कशासाठी धावून राहिले? मला सुख मिळालं पाहिजे, मला शांती मिळाली. सर्व बघा सुख शांती मिळण्यासाठी सर्व बघा काय सर्व बघा अनेक बघा पळत. मात्र का कोणाला सुख मिळून राहिलं का? शांती मिळून राहील? काय मिळत नाही? सूत्र चुकलं. काय चुकलं? सूत्र चुकलं. कारण सुख शांती कुठे हे कळायला पाहिजे नाही. तर बघा पळून उपयोग येत. सुख शांती कुठे येत हेच माहिती नाही तर पळून का उपयोग होणार आहे का? बघा सुख शांती कुठे आहे का? हम ढूंढ रहे सुख शांति को, सुख शांति गुरु जी के चरणों में. हम ढूंढ रहे सुख शांति को, सुख शांति बाबा जी के चरणों में. हमने अपना सिर झुका दिया सेवक हमारे. सुख शांतीचा शोध सर्व जग घेऊन राहिला की त्यांना सापडू राहिली का? का सापडत नाही? त्याला माहित नाही कुठे. म्हणती सुख शांती कुठे आहे? सुख शांती कुठे? गुरूंच्या चरणापाशी. म्हणून हे डोकं कुठं टेकवायचं? कुठं टेकवायचं? म्हणून शरणम शरणम सद्गुरू, शरणम 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 सद्गुरू. कारण काय? तरुणम 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 असा महिमा कशाचा आहे? हमने अपना देव तुम्हारे म्हणजे गुजर करू आता वरात करायला